हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 9. जीवमुक्त दशा कथन. ओवी क्रमांक 22. पसरुनी वृत्तीची वावे, दिठी रूपाते ते खेवे, परी साचेचेनी नावे, काहीच न लभे. अर्थात वृत्तिरूपी वावेने जरी दृष्टिरूपास हात पसरून कवेत घ्यायचा प्रयत्न केला तरी साक्षात्कारीच्या नावाने तेथे काहीही लागत नाही. माऊली येथे स्पष्ट करतात की साक्षात्कारी कैवल्यात स्थित असतो. त्याला कितीही लोभ प्रलोभने दाखविली तरी तो त्याच्या कैवल्यावस्थेत स्थिर असतो. माऊली म्हणतात की साक्षात्कारीच्या वृत्तीने कितीही प्रयत्न केले आणि तिने दृश्यरूपास कवेत घेण्यासाठी हात पसरले तरी साक्षात्कारी तिकडे मुळीच लक्ष देत नाही. याचा त्याच्या आचरणावर काहीही परिणाम होत नाही. तो त्याच्या ध्यानसमाधीत कैवल्यावस्थेत स्थिर असतो. असे होणे अगदी स्वाभाविक असते. साक्षात्कारी पंच ज्ञानेंद्रिये झाकून बंद करून समाजात जाऊ शकत नाही. तशी देहावर सोयही नाही. त्याची पंच ज्ञानेंद्रिये सर्वसामान्यांप्रमाणेच कार्यरत असतात. ती आजूबाजूच्या सर्व संवेदनांचा स्वीकार करत असतात. परंतु सर्वसामान्य आणि साक्षात्कारी यांच्यात फरक असा असतो की सर्वसामान्य अशा वेळी त्या संवेदनांना बळी होतात आणि साक्षात्कारी अशा संवेदना मिळूनही आपल्या कैवल्यावस्थेत स्थिर असतो. कारण साक्षात्कारानंतर कैवल्य हाच त्याचा स्वभाव झालेला असतो. ओवी क्रमांक 23. तमाते घ्यावया उचलुनी सहस्त्र बाहिया, शेवटी रवी यया हाची जैसा. अर्थात सूर्य आपल्या हजारो हातांनी काळोखाला उचलून घेण्यासाठी गेला, परंतु तेथे तोच एकमेवा द्वितीय आहे. माऊलींनी येथे एक फार छान दृष्टांत दिला आहे. ते सांगतात की सूर्य त्याच्या हजारो किरणांनी काळोख नष्ट करायला गेला, परंतु त्याला काळोख असे नष्ट करण्यासाठी काहीही कोठे सापडले नाही. बराच शोध आणि बोध घेतल्यावर त्याच्या लक्षात आले की येथे काळोख असे काहीही नाही. येथे फक्त तोच आहे, म्हणजे येथे फक्त प्रकाशच आहे. कितीही शोध घेतला तरी काळोखाचा मागमूसही सापडत नाही. यामुळे काळोख काळोख असा कितीही कोणी टाहो फोडला तरी त्याकडे लक्ष द्यायचे कारण नाही. याचप्रमाणे लक्षात घ्यावे की साक्षात्कारी कैवल्यात स्थिर होतो. त्याला येथे सर्वत्र केवळ आत्मप्रचितीच येते. येथे त्याला अन्य काहीही जाणवत नाही. जे जे जाणावे ते ते फक्त आत्मतत्वच आहे असे आढळून येते. यामुळे कोणी कितीही भौतिक गोष्टी दर्शविल्या तरी त्या त्याला भौतिक नाहीत हेच सत्य ज्ञान होते. येथे त्याला आत्मपरब्रह्माशिवाय अन्य काहीही सापडत नाही. यामुळे अशा गोष्टींच्या आहारी जाण्याचा प्रश्नच येत नाही. तो त्याच्या साक्षात्कारात केवल स्थितीत स्थिर असतो. यामुळे तो सदा परमानंदी असतो. आनंदाशिवाय अन्य छटा त्याला माहीत नसतात. यामुळे जेव्हा तथाकथित सौख्याने लोक उचंबळून येतात, जल्लोष करतात आणि तसेच ते जेव्हा तथाकथित दुःख, कष्ट, पीडा, त्रास यामुळे विव्हळतात, याची तक्रार करतात, तेव्हा त्याला फार मोठे आश्चर्य वाटते. कारण त्याला परमज्ञान झालेले असते की हा तर जीवनाचा एक भाग आहे, हा नियतीचा स्वभाव आहे. त्यात उचंबळून येण्यासारखे किंवा विव्हळण्यासारखे काहीही नाही. यात जल्लोष करण्यासारखे किंवा तक्रार करण्यासारखे काहीही नाही. यातही फक्त परम आनंद आहे. कारण यामुळे स्वर्ग किंवा नरक असे दोन्हीही संचित झपाट्याने संपत असते आणि आपला मुक्तीचा मार्ग मोकळा होत असतो. याचा आनंद घ्यायचा असतो की आता लवकरच आपल्या वैश्विक यात्रेची सांगता होऊन
आपल्याला आपली जननी योगेश्वर भेटणार आहे. ओवी क्रमांक 24. स्वप्नीची या विलासा भेटईन या आशा, उठिला तव जैसा तोची मा तो. अर्थात स्वप्नात दिसलेले विलास उपभोगावेत म्हणून तो झटकन जागा झाला आणि पाहतो तर येथे फक्त तो आणि तोच एकटा आहे. माऊली दृष्टांत कुबेर आहेत. आता आणखी एक छान दृष्टांत पहा. आपल्याला भौतिक वस्तुजगताच्या भोगापवर्गतेचे महा आकर्षण आहे. त्यांच्या उपभोगांची आपल्याला चटक लागलेली आहे. यामुळे कितीही उपभोग घेतले तरी आपली तृप्ती होत नाही. यामुळे केवळ देह थकला किंवा रात्र झाली यामुळे उपभोग थांबवून नाईलाजाने आपण झोपायला जातो. या असमाधानामुळे आपण जरी झोपलो तरीही आपले मन, बुद्धी, स्मृती कार्य करत असतात. श्वसन सुरू राहून सतत ऊर्जा मिळणे सुरूच असते, कारण ते जर आपल्या जीवित असण्याचे लक्षण असते. यामुळे आपल्याला झोपेतही ते उपभोग स्वस्थ पडून विश्रांती देत नाहीत. गात्रे थकलेली असली तरी मनाने उपभोग घेणे सुरू होते. यालाच आपण स्वप्न असे म्हणतो. स्वप्नात जे घडते ते ना धड झोप आणि ना धड जागृती अशा अर्धवट अवस्थेत होत असते. यामुळे उपभोगांना लालचावलेले आपण स्वप्नात घडत असलेले खरे मानून चला जागे होऊन हे उपभोग प्रत्यक्ष घेऊ असे म्हणून जागे झालो तर जागृती झाल्यावर लक्षात येते की आपण सर्व स्वप्नात पाहत होतो ते सर्व मिथ्या आहे. येथे तसे काहीही नाही. तथापि साक्षात्कारी कैवल्यात स्थिर असल्यामुळे त्याचा देह थकला आणि त्या देहाला विश्रांती देण्यासाठी त्याने जरी देह आडवा केला तरी आत्मजागृतीमुळे तो स्वतः जागा असतो. यामुळे त्याला स्वप्न पडू लागले तरी त्याला त्याच क्षणी याची जाणीव असते की हे सर्व मिथ्या आहे. यामुळे देहाला तो स्वप्नामधून जागे करतो आणि झोपण्यासाठी पुन्हा आडवा करतो. साक्षात्कारी पूर्व आयुष्यात भौतिक आयुष्य जगत असल्यामुळे त्याच्या देहादी इंद्रियांना भौतिक आयुष्याची उपभोगांची चांगली जाणीव असते. येथे मन पुन्हा प्रभावी होण्यासाठी सरसावते. यामुळे जागृतावस्थेत जे शक्य होत नाही ते झोपेत मिळवण्याचा ती प्रयत्न करतात. तथापि साक्षात्कारी त्यांना तत्क्षणी पुन्हा योग्य मार्गावर आणतो. यथाकाळी देहादी इंद्रिये हे सर्व सोडून देतात आणि कैवल्याच्या यात्रेत संपूर्णपणे सहभागी होतात. आता साक्षात्कारीला ती महासिद्धी प्राप्त होते. तो देह आणि स्वतः अंशात्मा अशा पृथक केलेल्या अवस्थेत जीवन जगू लागतो. आता तो भगवंत श्रींनी गीतेत सांगितल्याप्रमाणे इतर सर्वजण झोपलेले असतात तेव्हा जागा राहतो आणि इतर सर्वजण जागे असतात त्यावेळी तो विश्रांती घेतो. हरिओम.